कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पाऊस सुरू आहे। अधूनमधून जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे कल्याण पूर्व येथील खडेगोलवली परिसरात सखल भागात पाणी साचले आहे। रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। महाराष्ट्रात बहुतेक भागामध्ये शाळा सुरू झाल्यात असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रवेश उत्सव सोहळा घ्यावा असा महत्त्वपूर्ण उपक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व शालेय शिक्षण विभागाला परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्याचे प्रवेशोत्सव घेण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार 100 शाळांना भेटी व उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलेल्या शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय दप्तर पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले। चोपडा तालुक्यातील अडावद येथे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला, तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी स्वागत व सत्कार करण्यात आला। चुंचाळ येथे विद्यार्थ्यांना घोड्यावर बसवून गावातून वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली। आज शाळेचा पहिला दिवस आहे। माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून नवगतांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे अशी त्यांनी परिपत्रक सूचना दिलेली। त्याप्रमाणे आम्ही गावातून घोड्यावर नवगतांचे स्वागत करण्यासाठी घोडा बँड वगैरे लावून आवाहनपत्र वाटून सर्व गावातून पालकांसह विद्यार्थ्यांसह गावांचे लोकप्रतिनिधी यांच्यासह मिरवणूक काढून नवगतांचं स्वागत केलं। त्यानंतर शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, सॉक्स आणि दप्तर, पाठ्यपुस्तक यांचं वाटप केलं आणि त्याप्रमाणे नियमित पोषण आहारात आज विशेष करून आंब्याचा रस, पुरी, वरण, भात आणि मटकीची भाजी देण्याचं आमचं ठरलेलं आहे। विद्यार्थी आज खूप खूप आज आनंदात, उत्साही आणि भरभरून अशी उपस्थिती आढळून आली। त्याचप्रमाणे आमचे दाखलपात्र विद्यार्थी हे 30 होते, 100% आज दाखल झालेले आहेत। अजून पुन्हा गावात फिरून काही असतील इकडे तिकडे थोडेफार नवीन आलेले कुटुंब त्यांचा आम्ही शोध घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही दाखल करू आणि 100% उपस्थिती होण्याचा आमचा प्रयत्न राहील। ओके। शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असून दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाळदी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सहभाग घेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना थेट बैलगाडीवरून घेऊन गुलाबराव पाटील हे शाळेत दाखल झालेत। तसेच विद्यार्थ्यांसोबत शाळेत सेल्फी काढून गुलाबराव पाटलांनी विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले। तसेच गुलाबराव पाटलांनी शाळेय पाठ्यपुस्तक व दप्तरांचे देखील विद्यार्थ्यांना वाटप केले। या प्रसंगी गुलाबराव पाटलांनी आपल्या शाळेच्या पहिल्याच दिवसाचा अनुभव सांगत शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे। आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतच प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने हजर राहता आले याचा आनंद असल्याचं मंत्री पाटील यांनी म्हटलं आहे। शाळा प्रवेशाच्या प्रसंगी तुम्ही हजर राहिलेला आहे, कसा अनुभव? शाळे प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे। पहिलीमध्ये जे मुलं ॲडमिशन घेतात किंवा नववर्षामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यांचं स्वागत करणे, त्यांच्या शाळेमध्ये वर्षभर त्यांचा उत्साह टिकून राहावा याच्याकरता जनतेचे प्रतिनिधी असतील, गावाचे प्रतिनिधी असतील, शिक्षक असतील किंवा इतर वर्ग असेल, हे सगळेजण त्यांचं स्वागत करत असतात। आज बैलगाड्यामध्ये आणून आम्ही त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये आणलेलं आहे आणि निश्चितपणाने आमचा काळ आणि तुमचा सगळ्यांचा काळ जर आठवला तर मुलगा शाळेत आणायचा तर टांगा टोली करून आणावा लागायचा, पण आजची मुलं ही न रडता शाळेमध्ये आली आणि मूळ आपलं जे वाहन आहे, शेतकऱ्याचं जे वाहन आहे, बैलगाडीवर आली। ही सगळ्यात मोठी गोष्ट या शाळेमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि आजच्या या उत्सवाच्या वातावरणामध्ये निश्चितपणाने या विद्यार्थ्यांच्या पुढच्या काळामध्ये जी गरज आहे, शाळेमध्ये जी व्यवस्थेची गरज आहे ती आम्ही पूर्ण तर करतोच आहोत, पण शासनातर्फे पुस्तकं असतील, वह्या असतील, दप्तर असेल याचंही वाटप या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले आहे। विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी हा निर्णय घेतला। न्यायालयाने सुनावलेल्या 1 वर्षाच्या शिक्षेचा दाखला देण्यात आला आहे। 2017 मध्ये नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि महाराण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते। या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। सहनिबंधकांचा निर्णय आहे तो
कदाचित त्यांना 1 वर्ष सजा झाली, त्यामुळे त्यांचं पद हे केलं असावं। आणि मागच्या कित्येक दिवसापासून ही केस सुरू होती सवारी बंद काढताना, त्याच्यामुळं त्याचा निकाल आता आलेला हा योगायोग आहे। त्याच्यामुळं याचा कोणी कसा गैरअर्थ काढू नये। राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढताना दिसत असून यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा लिलावासाठी आणला होता। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अक्षरशः हा कांदा भिजला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। एकतर कांद्याला बाजारभाव नाही, त्यातच पावसामुळे कांद्याचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। मी भौरी येथून संभाजी निवृत्ती गायकवाड येवला मार्केटला आज सकाळी 9 वाजता कांदा घेऊन आलो होतो, पण निलाव झाल्यानंतर तो निम्मा कांदा टारलीच्या खाली राहून गेला, तो तसाच राहून गेलेला आहे। जो निलाव झालेला आहे तो फक्त तेवढाच मार्केट इकडं खळेव गेला। अचानक पावसाच्या यानं शेतकऱ्याची खूप मोठी हानी झालेली आहे। याच्यावर सरकारनं काहीतरी गंभीर निर्णय घ्यावा अशी कळकळीची विनंती। माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि भाजपा जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला। प्रत्येक क्षेत्रात नरेंद्र मोदी यांनी उल्लेखनीय कार्य केले असून आपल्याला 2017 पर्यंत विकसित भारत करायचा असेल त्यासाठी 140 कोटी जनतेचे सहकार्य लागणार असल्याचे देखील कराड यांनी सांगितले। जर विधानसभेच्या वेळेस शेतकरी कर्जमाफी देऊ असे आश्वासन बच्चू कडू यांना दिले आहे। एक समिती स्थापन केली असून त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जो अहवाल येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे देखील कराड यांनी सांगितले आहे। झालेले आहेत, इतका वाढ याच्यामध्ये झालेली आहे। त्याचबरोबर IIT कॉलेज असतील, टेक्नॉलॉजी कॉलेज असेल, याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मला सांगायला आपल्याला आनंद होतोय की मेडिकल कॉलेजच्या सीट्स म्हणजे MBBSच्या सीट्स जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोकांना नवीन प्रवेश मिळतोय। पोस्ट ग्रॅज्युएटच्या सीट सुद्धा वाढलेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जल जीवन मिशन म्हणजे अजूनही ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, तर 50% शेअर केंद्राचा 50% राज्याचा करून हजारो कोटी रुपये प्रत्येक राज्याला दिलेले आहेत आणि ग्रामीण भागाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे। आपल्या सर्वांना माहित आहे एखादी छोटी इंडस्ट्री जर होती तर त्याला 17 इन्स्पेक्टर्स तिकडे जात होते, तर ते 17 इन्स्पेक्टर राज कमी करून एक टॅक्स आणलेला आहे GST। आणि हा GST टॅक्सच्या माध्यमातून जशा नागरिकांच्या अडचणी लक्षात येतील तसं त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे। आणि अमेंडमेंट करून GSTचं आपण मागच्या महिन्याचं जर उत्पन्न पाहिलं असेल तर 2 लाख कोटीपेक्षा जास्त उत्पन्न एका महिन्याचं उत्पन्न झालं होतं। हे उत्पन्न अगोदर कधीही मिळत नव्हतं। विशेष म्हणजे कुठलीही सरकारी योजना असेल तर अगोदर सरकारी गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी व अतिदुर्गम विधानसभा मतदारसंघामधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये येणार प्रश्न कशा पद्धतीने असतात याची माहिती व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेमध्ये सहभागी व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजपा आमदार संजय पुराम व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम यांनी सराव परीक्षेचे आयोजन केले। या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील एकूण 850 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय। पैसे खर्च करावे लागतात, नाहीतर मग जे विद्यार्थी असे करत नाही या स्पर्धेमध्ये मागे पडतात। जे विद्यार्थी नागपूर किंवा पुण्याला जातात ते सिलेक्ट होतात असा एक गैरसमज होता। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर ग्रामीण भागातले विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागात जाऊन तयारी करून अभ्यास करून विशेषतः कोणत्याही कोचिंग क्लासेस विशेष झालं त्याच्यामध्ये यश मिळताना दिसत आहे। आणि त्याच्यामध्ये ही अशी जी चळवळ सुरू आहे गावामध्ये आमदार साहेब सांगितले जवळपास 700 ते 800 विद्यार्थी तयारी करत आहेत। जी अशा चळवळी सुरू आहे त्याच्यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन असेल, पोलीस भरती असेल तर ग्राउंडचा सराव असेल, विविध प्रकारचे मार्गदर्शन त्याच ठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहे। अगोदर मटेरियलची समस्या होती की पुस्तकं वगैरे मिळायची ग्रामीण भागात, आता ग्रामीण भागात सुद्धा पुस्तकं मिळत आहेत। इंटरनेटवर सुद्धा आता बरेचसे विद्यार्थी अभ्यास करत आहेत। UPSC असो किंवा कोणती परीक्षा असो इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, यूट्यूब चॅनेल्स आहेत,
याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळत असते. जे प्रिलिमचा अभ्यास कसा करायचा, कोणते पेपर आहेत, कसा सराव करायचा, कोणत्या परीक्षेचे विषय असतात, पोलीस भरती ग्राउंड असेल तर त्याचे स्वरूप काय असते, कसा अभ्यास करायचा. याच्याशिवाय जे विद्यार्थ्यांचे गट आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये एकीकरण सराव करतात, तयारी करतात आणि त्याच्या निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर फायदा या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना होत आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून उपमुख्यमंत्री अजित पवार श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ बारामती येथील मळद या ठिकाणी जाहीर सभा घेऊन मार्गदर्शन करत आहेत. 2 दिवसांपूर्वी जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी ढकलून जमिनीवर पाडलं होतं. पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतल्यानंतर हा प्रकार घडला होता. दरम्यान शेतकरी गजानन उगले या शेतकऱ्याला ढकलून देणाऱ्या पोलीस निरीक्षक साबळे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. तसेच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्याला, कार्यकर्त्याला शेतकऱ्याचे प्रश्न सरकारच्या समोर मांडत असताना जी पोलीस प्रशासनानं वागणूक दिली त्या घटनेचा मी मातंग मुक्ती सेनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं मी स्वतः अशोक साबळे अध्यक्ष मातंग मुक्ती सेना महाराष्ट्राचे मी या गोष्टीचा धिक्कार करतो आणि या आंदोलनाला माझ्या संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलोय. मला 3 मेला इथं बदनापूर पोलीस स्टेशनला माननीय DYSP साहेब कुलकर्णी साहेबांनी सांगितल्यामुळं मी एका कामासाठी बदनापूर पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथला ठाणे अंमलदार कैलास सायंबर यानं सांगितलं की तुम्ही जर असे प्रश्न घेऊन जर आले तर मी तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद देऊन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करीन. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या. मग हा सरकारचा पाठिंबा आहे का या प्रशासनातल्या या माजोऱ्या वागण्याला? आणि हा प्रशासनाचा जो माजोरापणा आहे तो उतरवण्यासाठी ही अफसरशाहीची दादागिरी ही संपवण्यासाठी अफसरशाहीतली घमंडी ही कुठेतरी संपली पाहिजे. याच्यासाठी आम्ही लोकशाहीच्या मार्गानं इथं निवेदन देण्यासाठी आलोय आणि शेतकरी संघटनेचे जे आता यापुढचे जे आंदोलन राहील या मागणीसाठी त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझी संघटना मातंग मुक्ती सेना आम्ही सोबत राहू एवढं बोलतो, थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. मनमाड येथील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तुजा अब्दुल हुसेन रस्सीवाला नामांकित व्यापारी हा आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी गेलेला असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून घरातील 1 किलो 200 ग्राम इतके सोन्याचे दागिने तसेच 8 लाख रुपये रोकड मुद्देमाल चोरी केल्याची घटना 11 जून रोजी घडली आहे. सदर घटनेबाबत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय. त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ घटनेच्या गांभीर्य बघत गुन्हे शाखेचे पथक व मनमाड पोलिसांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तात्काळ पोलिसांनी व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावर भेट देऊन श्वान पथक व तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी आपले चक्र फिरवत अवघ्या 5 दिवसात मनमाड चांदवड परिसरातून 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक मोठ्या स्वरूपाची घरफोड झाली होती. त्यामध्ये 1200 ग्रॅम सोनं हे घरातून खिडकीचं गज वाकवून ते सोनं घेऊन गेलेले होते. अशा परिस्थितीमध्ये एवढे मोठे स्वरूपाचे सोनं चोरी झाल्यामुळे संपूर्ण स्थानिक पोलीस त्याचबरोबर LCB याच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर या संपूर्ण गुन्हेगारांना शोधण्यासाठी सर्च मोहीम राबवण्यात आली. त्याच्यामध्ये सर्व तांत्रिक बाबीचा विचार करता त्यामध्ये फिंगरप्रिंट्स आणि त्या ठिकाणी गेलेले फॉरेन्सिकचे आमचे अंमलदार आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी तपासल्यानंतर काही लोकांच्या बाबतीमध्ये संशय बळावला. त्यांचे व्हेअरअबाउट चेक केल्यानंतर काही लोकांना आम्हाला त्यांना पाठलाग करून ताब्यात घ्यावं लागलं आणि त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये संपूर्ण या घटनेचा उलगडा झाला. त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांच्याकडून 1055 ग्रॅम सोनं हे हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. उर्वरित सोनं किंवा पैसे याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्याकडे सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ह्या संपूर्ण बाबीचा तपास सुरू आहे आणि निश्चितपणे उर्वरित रक्कमसुद्धा आणि सोनंसुद्धा हस्तगत करता येऊ शकतं. हे तिन्ही गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत
आत्ताच काही दिवसापूर्वी औरंगाबाद जेलमधून जे सुटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आणखी अशा स्वरूपाच्या काही घटना घडल्या असतील अशी शक्यता आहे, परंतु पुढील तपासामध्ये ह्या सर्व बाबी उघडकीस येतील. अकोल्यात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी. तर गेल्या 3 दिवसांपासून वाढलेले ऊन आणि तापमानामुळे अकोलेकर झाले होते हैराण. सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारात आलेल्या जोरदार पावसामुळे अकोलेकरांना मिळाल्या उखाड्यापासून थोडासा दिलासा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.